ठाणे महापालिकेच्या वतीने 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा. सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्कारानं सन्मानित. 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या निमित्तानं महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि TDRF यांच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आहे. ध्वजारोहण सोहळ्यास माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेवक संदीप लेले, विकास रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कारानं आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यात शिल्पा पलांडे, लक्ष्मण मांढरे, कविता पाटील, सावित्री शहा, संदीप लवांदे, मरुबाई उबाळे, पद्माकर पाटील, शेखर मोरे, संजय म्हात्रे, उषा ढाकणे या गुणवंत कामगारांचा समावेश आहे. या सत्कार प्रसंगी उपायुक्त घनकचरा तुषार पवार आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे उपस्थित होते. या प्रसंगी आयुक्त राव यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच स्वच्छ, आरोग्यदायी, सुंदर असे हे स्वातंत्र्य ठरो अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. ठाणे स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना बदलत्या ठाण्यातील त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्याचा उद्देश आहे, असंही आयुक्त राव यांनी सांगितलंय. शहरचे सर्व नागरिकांचं सर्वात अगोदर भारतीय स्वातंत्र्य दिवस याचे उपलक्ष्यमध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर असा ठरो. आज आपण हा कार्यक्रम ठाणे कॉर्पोरेशनमध्ये साजरा केला आहे. त्याचे सोबतच आपण आपले जे स्वच्छता कर्मचारी आहे, जे अहोरात्र ठाणे सिटीला स्वच्छ ठेवण्यासाठी, ठाणे सिटीमध्ये होऊ घातलेला जे बदल आहे तो घडवण्यासाठी ते मेहनत घेतात, कष्ट घेतात, त्यांचा आपण सत्कार केला आहे. आणि आपला एकच उद्देश आहे की ठाणे सिटी हा सुंदर आणि स्वच्छ बनला पाहिजे.